तर मित्र हो, ही आपली ॲरॉक्सवर सेकंड लॉंग राईड आहे. आपण आधी पालघर साईडला गेलो होतो. ही आपली दुसरी राईड. आपले फास्टेस्ट 100 किलोमीटर झालेत हार्डली 2 तासामध्ये, म्हणजे 50 किलोमीटर पर तास. थोडा थोडा खंबाटकी घाट दिसायला सुरू झाली आहे बघा. वरती जो एक रोड जातो आहे बघा, खूप छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत वाईमध्ये. तर तुम्ही पाहता मुंबई ते वाईपर्यंतचा प्रवास. तर मित्र हो, सुप्रभात. सकाळचे वाजलेत 6:30, 7:37 झालेत. आता आपण आणखी एका लॉंग राईडसाठी निघतो आहे. लागून 4 दिवस सुट्टी आली. सो सगळ्यात आधी आपण ट्रिप बी 0 करूया. 0 झालं आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चला, काल होतं 15 ऑगस्ट. आता लागून सुट्ट्या आहेत. मी काल निघालो नाही. काल ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता, पण थोडं गाडीचं काम करून घेतलं आणि घरचीसुद्धा कामं होती. सो आज आहे 16 ऑगस्ट. सो 16 ऑगस्टला आपण निघतो आहे. 16, 17, 18 आणि 19 4 दिवस आपण राईडसाठी चाललो आहे. आता आपण निघालो नेरूळमधून, नवी मुंबई नेरूळ. आणि आपण आता जाणार आहोत महाबळेश्वर. अंतर जवळपास 200-250 किलोमीटर आहे. आपण आधी वाई फिरणार आहोत, म्हणजे थोडा अनएक्सप्लोर. मी महाबळेश्वर खूप फिरलो आहे तसं बघायला गेलं तर जे पार्ट आपण नाही कवर केलेत ते आम्ही आपण कवर करायचा प्लॅन केला आहे. सो बघू आपली कशी राईड होते ते. आणि आज वर्किंग डे आहे तसं बघायला गेलं तर. सो मे बी ट्रॅफिक कमी लागेल. पुण्यात ट्रॅफिक लागायला नको, हाच मेन मुद्दा आहे. चला, आता मी तुम्हाला मेन हायवेला भेटतो. आता आहोत JNPT रूटला. समोर बघा सूर्योदय झाला आहे. हा रूटचा जो रोड आहे ना तो फार सुंदर आहे. फक्त इथे प्रॉब्लेम आहे की इथे कंटेनर खूप असतात. सो थोडं जपूनच जावं लागतं. त्या साईडला जो रोड जातो आहे तो उरणला जातो आणि हा पनवेल. सूर्य काय सुंदर दिसतोय बघा. खूप दिवसानंतर असं राईडला निघतो, लॉंग राईडला. शॉर्ट राईड 2-3 झाल्या आहेत मध्ये, पण लॉंग राईड कुठे होत नव्हती. सुट्ट्या तेवढ्या मिळत नव्हत्या लागून. तर लकीली आपल्याला 3-4 दिवसाची सुट्टी मिळते. पण आता पोचलो आहोत पळसपे फाट्याला. पळसपे फाटा जस्ट मागे गेला, पण तो क्रॉस केला. इथून पुणे आहे 111 किलोमीटर, खोपोली 33. 2-3 दिवस झाले पाऊस अजिबात नाही आहे, त्यामुळे जरा बरं आहे. आता जस्ट मागे शेडूंग टोल नाका गेला. बऱ्यापैकी स्पीडने आलो आपण आता. तर मित्र हो, ही आपली ॲरॉक्सवर सेकंड लॉंग राईड आहे. आपण आधी पालघर साईडला गेलो होतो. ही आपली दुसरी राईड. पहिली राईड आपण जव्हारला केली. ही आपली दुसरी राईड, जी जवळपास टोटल 600 ते 800 किलोमीटरची होऊ शकते रिटर्न. सो बघूया कशा प्रकारे आपला ॲरॉक्सवर राईडचा एक्सपिरियन्स असेल. फ्यूल टँक पण मी काल रात्रीच फुल केली, कारण सकाळी घाई होते खूप निघताना वगैरे. सामान घेतलं नाही घेतलं ते सगळं बघण्यामध्ये, गोप्रोच्या ॲक्सेसरीज वगैरे सगळं बघण्यात, ते चार्ज करण्यामध्ये जेवढा टाईम जातो ना, काय सांगा तुम्ही. तरी पण घाईघाईत मी सनग्लासेस घरीच विसरलो.
बघावे लागते. आपण पोचलो चौकला. बोरघाटाला सुरुवात झाली आणि बोरघाट अगदी हिरवागार झाला. ते एक छोटा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढे निघूया. किती वेळा हा घाट आपल्या हाताखालनं गेला आहे. लोणावळ्याला जाताना नेहमी टू व्हीलरने जात असाल तर हा नेहमी घाट लागतोच आपल्याला. पुढे आपल्याला शिंगरोबांचं दर्शनसुद्धा होईल. हा जुना घाट मार्ग आहे. वरती एक्सप्रेस वे दिसतोय. आलं शिंगरोबांचं मंदिर. चला शिंगरोबांचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बघितलं ना तुम्ही काय झालं असेल. ट्रक बघितला का समोर किती आला तो अचानक. हे असं असतं सीन ओव्हरटेकच्या वेळी. आपण आपल्या रूटमध्ये आहोत तरीसुद्धा तो त्या साईडने आला. जागा दिसत होती मला बाजूला त्यामुळे मी कंट्रोल केलं. आपण काय स्पीडवर नव्हतोच. 30-40च्या स्पीडवर. आपण जस्ट आता लोणावळा क्रॉस केलं आहे. हे इथे मॅप्रो लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन चालू नाही आलं अजून. वाटतं 10 वाजता वगैरे होतं. थोड्या वेळाने नाश्त्याला थांबूया. 8च वाजलेत आता. काय व्ह्यू आहे बघा. पळवायला एवढी मजा येते ना. रोड चांगला आहे. 70, 80, 90, 100 त्या स्पीडने आपण चालतो. मी सांगतो सुंदर दिसतं. धुक्याची अशी चादर पसरलेली. आता वाजले सकाळची 8:16, 8:15 झाली. सूर्याची सोनेरी किरणं, धुक्याची चादर आणि हा सुंदर असा रस्ता. समोरनं येताना ना पुण्याकडनं तो भारी दिसतो. ज्यावेळी तुम्ही वरून खालच्या साईडला जाता ना त्यावेळी. हा कसा आता वर आहे ना, आपण वर चाललो. ज्यावेळी आपण खाली येत असतो ना त्यावरनं तो जो व्ह्यू येतो ना तो भारी येतो येताना. हा भारी वाटतं. आज किती दिवसांनी राईडला निघतोय मी. एवढं बरं वाटतंय ना. तो थ्रोटल देतो ना तेव्हाच असं भारी वाटतंय की. 35 किलोमीटर आहे इथून. 8:30 वाजलेत. मला वाटतं आपण आता नाश्ता डायरेक्ट पुण्यातच करू असं मला वाटतंय. जेवढं अंतर आपल्याला लवकर कापता येईल ना तेवढं बरं आहे. आपले फास्टेस्ट 100 किलोमीटर झालेत हार्डली 2 तासामध्ये. म्हणजे 50 किलोमीटर पर तास या स्पीडने आपण आलो आहोत. आता मध्ये 15-20 मिनिटाचा ब्रेक पण घेतला होता बोरघाटाजवळ. चला तिथून पुणे हार्डली 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर झाले की आपण जरा नाश्ता करूया. भूक तर लागली आहे तर बघूया इथे असेल चांगलं तर इथे खाऊया. आपण आता पुणे क्रॉस केलं आहे. इथून जवळपास आपण वाईला जाणार आहोत डायरेक्ट इथून. त्यानंतर डूम डॅम वगैरे तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. तो इथून जवळपास 80 किलोमीटर आहे. 2 तास कमीत कमी आपल्याला लागतील तिकडे पोहोचायला.
सो आता आपण नाश्त्याला थांबलो. पुण्यामध्ये आपण नाही थांबलो कारण पुण्यामध्ये एवढी गर्दी ट्रॅफिक लागलं असतं आपल्याला. सो आपण पुणे वगैरे सगळं क्रॉस करत आपण आता पुण्याच्या बाहेर स्वर्णा करून एक हॉटेल आहे तिकडे आलेलो आहोत. आणि नाश्त्याला आपण घेतला आता मसाला डोसा. भावनांनी इडली घेतली, कॉफी आणि ज्यूस तर आलेलं आहे. तर नाश्ता करूया आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या राईडला निघूया. तर चला, हे समोर जे हॉटेल पाहत आहे तिकडे आता आपण नाश्ता केला, आता निघतोय पुढे. चला, पण आता निघतोय सातारा साईडला, ब्रिजवरनं जायचं आपलं. नाश्ता बऱ्यापैकी हेवी झाला आता, त्यामुळे थोडा आवाज येतोय बाहेर. आज आपण एक रेकॉर्ड झाला आपला स्वतःचाच, 100 किलोमीटर 2 तासात. ट्रॅफिक कमी होतं त्यामुळे. आता वाजले सकाळचे 10:15. पण ऑलमोस्ट आपल्या वाईच्या डेस्टिनेशनपासून 79 किलोमीटर लांब आहोत. 2 तास जवळपास आपल्याला लागतील पोचायला. चला आता फटाफट आपण पळूया गाडी. पुण्याचा बऱ्यापैकी ट्रॅफिक लागला नाही, जसा होता पण एवढा नाही. रनिंग ट्रॅफिक होतं. सो आपण लवकर निघालो पुण्यातून बाहेर. पुढे आता एक टनल येतो, कात्रज बोगदा. नवीन कात्रज बोगदा 1.4 किलोमीटरचा बोगदा आहे. खेड शिवापूर टोल गेला आहे. अजून 50 किलोमीटर असेल. 7:88 दाखवत आहे, म्हणजे 50पर्यंत असेल जवळपास, 50-60. वातावरण उन्हाळा आहे असं वाटतं. आता गरमी नाही एवढी, पण ऊन आहे. गाडी चालवतोय त्यामुळे जास्त ऊन वाटत नाही, वारा सुटला तरी. कापूर होळला पोचलो आहोत आपण आता. इथून जवळपास आणखी 35 किलोमीटर वगैरे असेल. अजून खंबाटकी घाट बाकी आहे. त्यानंतर आपला महाबळेश्वर पाचगणीचा टर्न येतो. ना त्यावेळी तुम्हाला इथे ना मोठी झाडं दिसतात बरोबर रस्त्याच्या मधोमध. भारी वाटतं ते. म्हणजे एका काही डिस्टन्स किलोमीटर नंतर मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसतील रस्त्याच्या मधोमध. त्याची शेड असते थोडी रस्त्यावर, अर्धा रस्त्यावर पडलेली. भारी वाटतं ते. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. नदी कोणती आहे मला माहीत नाही आहे, पण हिरवागार डोंगर दिसतोय. इकडे नदी आहे, ब्रिज आहे. तर जसं केलं वाई इथून जवळपास 42 किलोमीटर आहे, 42 किलोमीटर्स. 50 मिनटं दाखवत आहेत, म्हणजे तासभर आणखी लागेल वाईला पोचायला. ठीक आहे, आता वाजलेत 11, म्हणजे 12पर्यंत आपण वाईला पोचू. थोडा खंबाटकी घाट दिसायला सुरू झाली आहे बघा. वरती जो एक रोड जातोय बघा, खूप छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत. जे आपण आता खंबाटकी घाटाच्या जवळपास आलो आहोत. मागे खंडाळा पारगाव गेलं.
रोड चांगला असल्यामुळे आपण फटाफट आलो आता. 15 मिनटात जवळपास 20 किलोमीटर गेले आपण. येताना आय थिंक टनल आहे खंबाटकी घाटाला. म्हणजे जर तुम्ही कोल्हापूरवरनं साताऱ्यावरनं पुण्याला येत असाल तर टनल आहे प्रॉपर. आणि इथून जाताना आपल्याला घाट मार्गाचा आपण बनवतात आय थिंक. चला घाटाच्या आधी थोडं थांबूया, पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊया. चला आता सुरू झाला आहे खंबाटकी घाट. जास्त मोठा नाही आहे आणि टफसुद्धा जास्त नाही आहे. मला ही गाडी लीन करायला तशी भीती वाटते कारण दोघंजणं बसलो आहे प्लस टॉप बॉक्स आहे. चला खंबाटकी घाट उतरलो आहे आता खाली. एक मोठा डोंगर असा क्रॉस करून आलो. आता महाबळेश्वरसाठी आपल्याला राईट घ्यायचा आहे, लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट नंतर राईट. आज घ्यायचं, मागे बघायचं कोण नाही. पोचलो बाबा. मेन हायवेपासून आता आतमध्ये जायचं आपल्याला, त्या साईडला राईटला. चला आता सर्वात आधी आपण जाणार आहोत वाईच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तिथून मग पुढचं आपण कुठे कुठे जाऊ शकतो ते डिसाईड करूया वाईमध्ये. त्यानंतर मग महाबळेश्वरला जाणार. कारण वाई मी काय एक्सप्लोअर केलं नाही आहे. सो मला माझा एक मित्राचं गावच वाई आहे. सो त्याने काही पॉईंट सजेस्ट केलेत. सो ते मी पाहीन आणि त्यानंतर मग पुढे जाऊया मार्केटमध्ये. तर जवळच आहे, 1 मिनिटावर आहे गणपतीचं मंदिर. सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले हे ढोल्या गणपतीचे मंदिर. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे संबोधले जाते. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे, त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. सोबतच बाजूला महादेवाचे देखील मंदिर आहे. मंदिरासमोर भला मोठा नंदी आहे. या मंदिराचे बांधकाम पाहता हे 17व्या शतकात बांधले गेले आहे याचा उल्लेख सापडतो. दोन्ही मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे नाना फडणवीस वाड्यासाठी निघालो. आताच आपलं वाईच्या गणपतीचं दर्शन झालं. इथून आपण आता चाललो आहोत नाना फडणवीस वाडा पाहण्यासाठी. या आतल्या रूटला मी कधीच नाही आलो. गुगल मॅपच्या ह्याने जाणार आहोत आपण नाना फडणवीस वाडा. आपण आता आहोत नाना फडणवीस वाड्यामध्ये. पेशवाईतील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तरी त्याची अवस्था चांगली नाही. पण वाईजवळच्या मेनवली येथे नाना फडणवीस यांचा वाडा हा चांगल्या स्थितीत आढळतो. नाना फडणवीस यांनी 1768 मध्ये मेनवली येथे टुमदार गाव बसवले आणि कृष्णा नदीच्या काठावर एक चौसोपी दुमजली वाडा बांधला. वाड्यात नेहमीच्या सोयी व्यतिरिक्त एक नानांचा छोटा दरबार, त्याच्या शेजारी एक विश्राम कक्ष, दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिना आहे आणि चोर वाटेने घाटावर जाण्याची सोय आहे. पूर्वेला मुख्य दरवाजा आहे आणि त्यावर नौबतखाना असून समोरच एक त्यावेळचं गोरख चिंचेचा वृक्ष आहे. नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे व इतर किमती साहित्य ठेवले होते. ते आता मेनवली दप्तर म्हणून ओळखले जाते. ह्या नाना फडणवीस वाड्याला
बांधून जवळपास 250 वर्ष झालेली आहेत, तरी याचे बांधकाम चांगल्या अवस्थेत आढळते. तर मित्रहो, आपण आता आहोत नाना फडणवीस वाडाच्या बाहेर. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं मुंबई ते वाईचा प्रवास, आणि त्यानंतर आता हे वाईतले 2-3 लोकेशन जे आपण आता कवर केले. पुढे मला दूम डॅम आणि बलकवाडी डॅमसाठी जायचं होतं, पण थोडा उशीर होईल आता, त्यामुळे ते नंतरच करू असा विचार चालू आहे. कारण जेवणाची वेळ झाली आहे, दुपारचे 2 वाजले, थोडा उशीर झाला आहे. फक्त वाईचा प्लॅन असतात तर आपण वाईतले लोकेशन कवर केले असते. आता नंतर ज्यावेळी येऊ तेव्हा फक्त वाईमध्ये स्टे असेल. तर मित्र, हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये, त्यामध्ये आपण महाबळेश्वरमधले काही भाग कवर करू. आणि चला, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.